नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण जी ही मेहंदी बनवली आहे ती ही आपली केसांची ब्लॅक मेहंदी आहे। तर या मेहंदीला आपण एक 10 मिनिटं भिजवून ती केसांना 1 तास ठेवावी लागते। त्याच्याने तुमचे केस हे सिल्की सॉफ्ट व ब्लॅकसुद्धा होणार आहेत। तर त्याच्याने तुमच्या केसांना कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आहे, केस गळती होणार नाही आहे किंवा चेहऱ्याला सूज वगैरे असं काही होणार नाही। आणि त्याचबरोबर जी आपली ही मसाला मेहंदी आहे, तर हा मेहंदी बनवलेला व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे। त्यानंतर मला कॉल आले की ही मेहंदी कशी भिजवायची किंवा कशी वापरायची, तर त्याचा मी आज व्हिडिओ बनवणार आहे। 100 ग्रॅमचं पाकिट आहे। तर हे 100 ग्रॅमचं पाकिट आपण आपल्या केसांच्या लेंथ किंवा ग्रोथला आवश्यक असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही भिजवून यूज करू शकता। ही जी आपली मेहंदी आहे मसाला मेहंदी, तर त्याचे जे पूर्ण गुणधर्म असतात तर ते मेहंदीमध्ये उतरण्याकरता तुम्हाला रात्रभर किंवा किमान एक 5 तास तर ही आपली मेहंदी भिजत ठेवावी लागते। तर त्याचबरोबर जर तुम्हाला नॅचरल कलर हवा असेल विदाऊट केमिकलचा, तर तुम्ही आपल्या जे खाण्यातलं बीट असतं ते बीट खिसून मिनिमम 100 ग्रॅमच्या ह्या पाकिटला आपल्या हे एवढ्या क्वांटिटीमधलं एक अखंड बीट लागणार आहे। त्याचबरोबर ह्या बीटाबरोबर आपण याच्यामध्ये एक 4 लवंग घालणार आहे व अर्धा चमचा चहा पावडर घालणार आहे। हे सगळं मिक्स करून एक वाटीभर पाण्यामध्ये हे आपण उकळून घेणार आहे व तर ते थंड पाणी झालं मग त्याच्यामध्ये आपण ही मेहंदी भिजवणार आहे। आपण याच्यामध्ये ही अर्धा चमचा चहा पावडर वापरली आहे। त्याचबरोबर ह्या ज्या लवंगा आहेत, इतर या लवंगांचं आपण प्रमाण 5 लवंगा असं वापरलं आहे व त्याचबरोबर मीडियम क्वांटिटीचे जे बीट आहे ते आपण या ठिकाणी यूज केलं आहे। तर हे जे पूर्ण मिश्रण आहे ते आपण एक 5 मिनिटं उकळून घेणार आहे व या रसामध्ये आपली जी मेहंदी आहे ती आपण कालवणार आहे। त्याच्यामुळे आपल्या केसांना नॅचरल ब्राऊन कलर येणार आहे। तर आपण जे आपलं जे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे ते माझ्या केसांच्या लेंथनुसार मला हे एवढं लागणार आहे, त्याच्याकरता मी हे पूर्ण पॅकेट मेहंदी भिजवणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण ही जे आपण उकळून घेतलेलं जे आपलं बीट, चहा पावडर व लवंग यांचं पाणी आहे ते गाळून घालणार आहे, जेणेकरून याच्यामधला जो खिस आहे बिटाचा किंवा चहा पावडरचे जे कण असतात ते तुमच्या केसांमध्ये अडकून राहू नयेत म्हणून। हा जो नॅचरल कलर आहे तो खूप छान येतो व केमिकलच्या कलरपेक्षा कधी हा नॅचरल कलर चांगला व त्याच्याने तुमच्या केसांना पोषण देखील मिळणार आहे। जे तुमच्या केसांना जे आवश्यक गुणधर्म आहेत बिटामध्ये किंवा लवंगमध्ये ते मिळणार आहेत। कलर तर नॅचरल येणारच आहे, त्याच्याबरोबर लवंग आपण या ठिकाणी वापरल्यामुळे केसांची मुळं देखील मजबूत होणार आहेत व कलर जो आपला आहे हा जास्त वेळ टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे। तर या वरून आणि आपण थोडेसे पाणी यूज करणार आहोत। तुम्ही वरून जरी पाणी घातलं तरी काही हरकत नाही, त्याच्यामध्ये तुमची एवढे भिजली जाणार नाही मेहंदी। वरून तुम्ही यूज केला तरी पाणी चालेल। मेहंदीचा थिकनेस बघून पाणी वरून ॲड करायचं आहे। त्याच्याकरता मी ही मेहंदी भिजवण्याकरता लोखंडी कढई घेतली आहे, कारण जे लोहाचे जे प्रमाण आहे ते आपल्या केसांना लोह देखील यामधून मिळणार आहे। तर विदाऊट केमिकल नॅचरल असा डार्क ब्राऊन कलर आपल्या या मेहंदीला या ठिकाणी दिसत आहे। तर ही जी मेहंदी आहे ती आपण विदाऊट केमिकलची प्लस जे आपण याच्यामध्ये कलरसाठी बीट किंवा लवंग, चहा पावडरचा वापर केला आहे, या देखील नॅचरल वस्तू आहेत। याच्याने आपल्या केसांना कलर खूपच छान येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर व कमेंट नक्की करा। तर आपण जी ही मेहंदी बनवली आहे ती पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने बनवली आहे किंवा ती जर आपण कालवली आहे लावायच्या अगोदर, तर ती देखील आपल्याला नॅचरल कलरचा वापर करून जास्तीत जास्त दिवस कशी टिकवता येईल या पद्धतीने आपण बनवली आहे। तर मेहंदी लावून झाल्यानंतर जो केस धुतले आहेत तर त्यावेळी मी शॅम्पूचा वापर न करता केस धुतले आहेत। तर तुम्ही रिझल्ट स्वतः बघू शकतात
केस खूपच सिल्की सॉफ्ट व शायनी झाले आहेत. केसांना हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे. जास्त रगडल्याने केस तुटतात किंवा ते एकमेकाला घर्षण होऊन कमकुवत होतात. फायनल रिझल्ट तुम्ही पाहू शकता. केस किती सिल्की सॉफ्ट व नॅचरल पद्धतीने याला कलर देखील खूप छान आला आहे. तर हे जे केस आहेत हे आपण दररोज ज्यावेळी केस विंचरतो त्यावेळी 5 मिनिटं उलट्या पर्समध्ये आपले केस विंचरून घ्यायचे आहेत. त्याच्याने तुमच्या केसांना किंवा केसांच्या मुळांना ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. तर त्याचबरोबर जे आपण हे केस विंचरून घेतले आहेत तर त्यानंतर आपल्या कांगव्यामध्ये फक्त आणि फक्त 2 केस होते.